नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 3 जणांना अटक. नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात अंबड पोलिसांना मोठे यश आले आहे. या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली असून 1 जण फरार आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 500 रुपयांच्या बनावट नोटा विक्री करणारे रॅकेट उघडकीस आलंय. या प्रकरणी तिघांना अंबड पोलिसांनी अटक केली असून 1 जण फरार झालेला आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आलेली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी आहे की पोलीस अंमलदार संदीप भुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अशोक अण्णा पगार, वय वर्ष 45, मुक्काम पोस्ट मेंढी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, हा नकली नोटा चलनात आणणार असून त्यासाठी तो येणार असल्याचे समजले. ही माहिती भुरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील पवार यांना दिली. यावरून त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक के.टी. रौंदळे, अंमलदार किरण गायकवाड, संदीप भुरे, सागर जाधव, राहुल जगजाप, घनश्याम भोये, सुचित सिंग साळुंके, राकेश पाटील, पवन परदेशी, मते राठोड, सचिन करंजे यांचे पथक तयार करून माऊली लॉन्स येथे सापळा रचला आणि 500 रुपयांच्या बनावट 30 नोटा आढळल्या. पगारे हा माऊली लॉन्स येथे आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, त्यांची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे 500 रुपये किमतीच्या बनावट 30 नोटा आढळल्या. यावरून पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता या गुन्ह्यात हेमंत कोल्हे, नंदकुमार मुरकुटे व भानुदास वाघ यांनी सिन्नर येथील एका हॉटेलमध्ये बनावट नोटा बनवल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी गुन्हे प्रगटीकरणाचे अधिकारी व अंमलदारांचे 2 तपास पथके तयार करून संशयित हेमंत लक्ष्मण कोल्हे यास नाशिकमधून अटक केली, तर नंदकुमार मुरकुटे यास सिन्नर येथून सापळा रचून अटक केली. तर चौथा संशयित भानुदास वाघ हा फरार झालेला आहे. येस मराठीसाठी शहर प्रतिनिधी, नाशिक. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.